सरळ सोपा जर राहत दुसरं कोणी म्हणत नाही काही आपलं चांगलं झालं तर दुसरं म्हणतं की माझं चांगलं झालं, कधी कोणाला सांगत नाही, कधीच कोणाला सांगत नाही. म्हणून म्हटल्या जातात त्याच वेळेला पहिल्या पावला 3 पावलं जमीन भगवंताने अकरार विकरार स्वरूप धारण केले. बिंदू का माहित आहे त्याच वेळेला अकरार विकरार स्वरूप धारण केलं. 14 भुवनाची शक्ती एकत्र केली. बरोबर 11 भगवान भगवंताची मूर्ती. बली थरथरा कापतो. त्याच वेळेला पहिलं पावला टाकल्यावर पृथ्वी व्यापल्या गेली. दुसऱ्या पावलामध्ये असणारं सर्व जगाचं बलीचं वैभव गणल्या गेलं. थरथरा राजा बली हात घेऊन जोडून उभा म्हणत काय करू. तिसरं पाऊल डोक्यावर ठेवू की काय म्हणतात माझ्याजवळ काही राहिलं नाही देवा, फक्त राहिलाय फक्त हे शरीर. हे शरीर नाशवंत आहे, हे माझं काही आहे नाही, याचाही नाश पावणार आहे. देवा तुला ठेवायचं आहे तर माझं मस्तक आहे. त्याच्या राजा बली मस्तकाचं तुकामाई बळी जीवे दिला. आतला सुतल तल तलातल पाताळापर्यंत बली राजाला धर 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 पाचारात पोहोचवलं. भगवंता सहित राजा बली पाताळात चालला गेला. त्याच वेळेला राजाचं पद मात्र भगवंतानी दिलं. राजाचं पद बली राजाला पाताळातला राजा बनवला. त्याच वेळेला परमात्मा म्हणतो येतो. राजा बलीने हात जोडले देवा आता कसे झालं. जोपर्यंत राजाने हुकूम दिला नाही तोपर्यंत तुम्हाला जाता येणार नाही. एवढा मोठा देवाला आशा दिन झाल्या कारणाने वामन भगवंताला मात्र राजा बलीचा द्वारपाल व्हावं. आजपर्यंत विधान धर्मामध्ये मला थोडा किंचित अहंकार अभिमानमय होतो कोणी चढला होता. त्याच्यामुळे माझ्या भावनामध्ये कमी जास्त झालं. म्हणून आज मला पाताळात भेटलं. पण आता पाताळामध्ये मात्र हे पुन्हा चुकी होऊ नये म्हणून देवा तुम्ही आता माझ्या दारामध्ये राहून दान धर्म करत जा. तुम्ही आता दान करत जा. बर भगवंत राहिले. इकडे नारद मुनी गड्यामध्ये विणा हातामध्ये चिपड्या घेऊन निघाली नारदाची सवारी. कुठे? लक्ष्मीच्या ठिकाणी. लक्ष्मीच्या ठिकाणी नारायणाची. नारायण नारायण
स्थानामध्ये भगवंत नारायणांनी विनामदे भगवंताचं स्तुती केली, पण अजूनपर्यंत नारायणाचं दर्शन झालं नाही. त्यात लक्ष्मीला म्हणतात, आई भगवंताचं दर्शन का होऊन राहिलं नाही? आहे नाही का घरी घरचा बुवा? आहे ना म्हणे. पाहतात तर महालामध्ये कोणीच नाही. तर गेले कुठं? त्याच वेळेला नारद मुनी लक्ष्मीला म्हणतात, अगं घरच्या बुवावर जर लक्ष जर राहिलं नाही तर कसं येईल बाबा? आज घरच्या बुवावरच तर लक्ष देता देता बिचाऱ्या बाया थकून गेल्या. बुवाचं काही घरी याचा पत्ता राहत नाही. काही ते लक्ष्मी घरच्याकडे लक्ष देत जा. गायबी झाला तर येणार नाही डबल तू दुसरा. आणि एकटं तुझा लक्ष्मीचा पती आहे, तो दिनात नाथ आहे, त्याला सोडून कुठे जात ग बाई तू? लक्ष्मीकांता तुझं नाव आहे, पण लक्ष्मीकांतासारखी तू तर वागतच नाही म्हणे. म्हणून बुवाकडे लक्ष ठेवत जा म्हणे. ऐकानी विचित्र जग आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, सांगता येत नाही. ऐकानी कलियुग आहे म्हणे. कुठे जाऊन काही लागला तर म्हणे बसला म्हणजे का करशील म्हणजे, कारण की रोग लवकर लागते म्हणे मनुष्याला. कोणताही लागतो आहे का? रोग लवकर लागते म्हणे या जगामध्ये. लवकर रोग लागते बी आणि लवकर रोगग्रस्त होऊन जाते बिचारे. एवढे रोगात चालले जाते तिथून निघत नाही. एखाद्याचं दोघापैकी एखाद्याचं वाईट झाल्याशिवाय काय काय एवढा खतरनाक हा रोग आहे म्हणे. म्हणजे बुवाकडे लक्ष ठेवत जा थोडस. कुठे गेले देव म्हणे माहित नाही म्हणे. का बाई म्हणे तो तर चाकरी करून राहिला म्हणे. एवढ्या मोठ्या देवाला नोकरी करण्याची वेळ काय आली म्हणे? तुझी लग्न ब्युटी पार्लरचा खर्च फॅरम लावलीची ट्यूब आणता आणता देवाले म्हणे चाकरी करायला लागली. त्याच वेळेला म्हणतात, बाई मी कसं घडलो? हे लागले छक्के पंजे जोडून करायला. नारदांना म्हणतात की उद्यापासून मी पावडर लावणार नाही आणि फॅरम लावली लावणार नाही. आणा म्हणतात माझ्या देवाने. मी कुठून आणू? तुला बाग तुझा पती देव आहे, तू जाणे. फक्त माझं सांगण्याचं काम होतं, तू ऐकलं नाही तू पाय. त्याच वेळेला लक्ष्मी उठली महार वैकुंठातून आणि निघाली राजाबलीचा दारी. म्हणा भगवंताच्या संलग्न राहिल्यानंतर पाताळामध्ये यज्ञ करण्याकरिता तयार झाले. त्याच वेळेला सर्वांना मात्र हे काम वाटून घेतलं होतं. त्याच वेळेला लक्ष्मी तिथे मात्र एका स्त्रीचं स्वरूप घेऊन आली आणि म्हणतात, काही काम आहे का? का बरं? महाराज द्यान तुमची कृपा होईल, तुम्ही धर्मात्मा आहात आणि तुमच्यासारखा राजा जर काम दिलं तर माझं भाग्यच आहे. ठीक आहे म्हणे, घरी भांडे घासण्याचं काम तू करून घे म्हणे. ठीक आहे. चालले नाही यज्ञाच्या सवार तयार. त्याच वेळेला लक्ष्मी भांडे घासत असताना मात्र राजाबलीने मात्र तिचं सौंदर्यीकरण पाहिलं. म्हणतात फोटोत पाहिल्यानंतर आणि हिला पाहिल्यानंतर सारखीच वाटतं, नेमकी काय आहे? त्याच वेळेला राजाबलीने मात्र त्या स्त्रीच्या समोर हात जोडले. म्हणतात, आपण म्हणतात, मी लक्ष्मी बा. कुठली? भरतनगराची. भरतनगरात राहणार. खरंच का? हो म्हणे. आणि मग त्याच वेळेला नारायण पौर्णिमा झाली आली आणि म्हणे ठीक आहे बा म्हणे, एवढंच राजाबरोबर एकमेकाचे आचार विचार राजालाही होईल, पोरगी होईल. चला महाराज तुम्हाला राखी बांधली तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही म्हणे बाई बांधली. राजा या नात्याने चालतं, मला राखी बांधली तर ठीक. त्याच्या राखी बांधल्या गेली आणि मग भावाचं कर्तव्य राहते ताईचं किंवा बहिणीचं टाट रिकामं ठेवू नये. म्हणून काय पाहिजे बाबा म्हणे, तुम्ही काही महाराज जास्त परिश्रम करा नको म्हणे, तुमच्याच जवळ आहे आणि तुम्हीच देऊ शकता.
राजा बलीला आश्चर्य वाटलं, असं काय आहे बा आपल्या जवळ, माझ्या जवळ होतं तो एवढ्या मोठ्या देवाने घेऊन घेतलं, आता काय आहे पाताळातला दरवाजा दिसते बा, बाकी काहीच नाही. म्हणे नाही, तुमच्या जवळ आहे, तुम्ही देऊ शकता. म्हणे काय आहे सांग लवकर, देतो आता. म्हणे तुमचा जो द्वारपाल आहे तो मला द्या. बापा सोनं नाही, चांदी नाही, जागा नाही, रायनं नाही, काही नाही, द्वारपाल मागितलं. द्वारपाल का मागितला तू? म्हणजे त्या द्वारपालाचं आणि तुझं काय नातं आहे? त्याच वेळेला जगत जननी लक्ष्मी मातेने मात्र आपलं स्वरूप दाखवलं. लक्ष्मी माता की जय. हात जोडले गेले. सर्व मांगल्ये मांगल्ये श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाकाली त्रिगुणी स्वरूपिणी जगदंबा महालक्ष्मी माता की जय. राजा बलीच्या डोळ्यामध्ये पाणी. म्हणतात आई तू आमच्या घरी काम केलं. त्याच वेळेला लक्ष्मी राजा बलीला म्हणत, अगं दादा माझा घर एवढा मोठा वैकुंठाचा द्वारकेचा राजा तुझ्या घरी द्वारपालाची नोकरी करते. मी तुझ्या घरचे 2 दिवसाचे भांडे घासले, त्यात काही नवं नाही. त्याच वेळेला राजा बलीने हात जोडले, प्रभू मला माफ करा. द्वारपालाला मुक्त केलं. राजा बलीने लक्ष्मी माता भगवंताला घेऊन वैकुंठाच्या दिशेने निघून गेली. सूत म्हणतात, ऋषी शुकाचार्य म्हणतात, राजा बघ प्रसंग तुझ्या जीवनावरती. त्याच वेळेला मात्र मूर्छित पडलेले दैत्य दानव मात्र आश्चर्य वाटल्या गेलं. म्हणे एवढा मोठा राजा बली सत्कर्म करत होता, यज्ञाचं संरक्षण करत होता, तरी त्याला पाताळात जावं लागलं. हे थोडं बघण्याकरिता आश्चर्य वाटलं. त्याच वेळेला दैत्यांचा मध्ये असणारा ऋतासुर नावाचा दैत्य मूर्छितून जागृत झाला आणि म्हणतो, आमच्या पाठीशी कोणीच नाही काय लेखाचं आहे काय. सदा सर्व एवढे ब्रह्मदेवाचा मागे आमच्या कुळातले हिरण्यकश्यप लागले, तरी त्यांनीचा बाजा वाजला. ब्रह्मदेवाचं करून काही फायदा झाला का? तरी 12 बाजा वाजवला. इकडे एवढ्या मोठ्या राजा बलीने 100 यज्ञ केले, तरी एवढ्या मोठ्या दानी माणसाला पाताळात जावं लागलं. पुण्यवंत पाताळी लोकीने दरबार पुण्यवंत पाताळी लोकीनेला. पुण्यवंत पाताळी लोकीनेला. तो भाग्यवंत केला, तो भाग्यवंत केला, तो भाग्यवंत केला, तो भाग्यवंत केला. त्याचा बहुमान वाढविला, त्याचा बहुमान वाढविला. God
त्या राजाला पुण्य केल्यानंतरही म्हणतात पाताळात नेलं. पण लोक तुला बोलत नाही का रे म्हणे देव जनी मग म्हणून देव जनी म्हणू लागली की देवा तुला म्हणूनच बोलते म्हणे लोक. जो तुझं करते त्याला मात्र तू दुःख देते. आज पहा ना, जो देवाचं करतो, जो सत्यावरती आहे, जो खऱ्या स्वरूपाचं जीवन जगतो त्याला त्रास जास्त होतो. पण मात्र शेवटी ही लोकांमध्ये त्याला मात्र सर्वस्वाचं वैभव मात्र मिळलं जातं. मृत्यू लोकातलं वैभव मिळालं नाही तरी चालतं, पण मात्र ही लोकांचं वैभव मात्र त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हटलं तर जीवनामध्ये त्याच्या ठिकाणी मात्र आपली जागा बनवायचं, त्याच्याच ठिकाणी त्याच्या हृदयामध्ये मात्र आपली जागा बनवा. संपुष्ट ते पेटी करुणी पोटी साठवून म्हटलं जातं. त्या परमेश्वराच्या हृदयामध्ये मात्र आपलं स्थान बनवा म्हटलं जातं. परलोकाचं वैभव मिळालं नाही तरी चालतं, पण ही लोकांचं मात्र वैभव आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला मात्र ते म्हणू लागले देवतासूर की आमच्या कुळामध्ये एवढा मोठा राजा पुण्य कमवलं तरी का केलं नेमकं या विष्णूने पाताळात घातलं. करण का देव अशा नको म्हणे तुझं असं वाटतं म्हणे. असं पाहून की तुझ्यावर कोणी भरोसा करेल की नाही करेल. ऐकणी आता कंटाळून जाते काही काही लोक, देवा एवढं करून तेच आहे माझं ऐकाय परेशानी काही दूर होत नाही. जीवाची परेशानी दूर जर करायची आहे तर संतांचे वाढवाय मात्र आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा. फार गोड असा प्रसंग सांगितला गेलेला आहे रामकथेचा. आणि तशी आज आपल्याला थोड्या वेळात रामकथा पाहायचीच आहे. काय सांगून देऊ का म्हणा. नमः परेशान से कोई छुटाना. या जगातून परेशानीपासून कोणीही सुटल्या गेलं नाही. देव जरी राहिला, साधू जरी झाला, संत जरी झाला, महात्मा जरी झाला तरी त्याला परेशानी आहेच. फक्त एवढंच आहे की महात्मे लोक आपले परेशानी दाखवत नाही आणि साधारण लोक दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणा वृतासूर नावाचा दैत्य म्हणतं की या ब्रह्म आणि विष्णूने आमच्या सोबत छळ केला. त्याच वेळेला वृतासूर खड्ग फिरवतो आणि सृष्टीवर हाहाकार माजवतो. नारळ घ्यायचा पाणी जबाबदारी मात्र 33 कोटी देवाचा राजा इंद्रावरती आली. इंद्र म्हणतो माझ्यासारखा राजा राहिल्यानंतर वृतासुराचा वज्र चालू देईल का. इंद्राला माहिती असूनही की वृतासुराचं मरण नाही, याला ब्रह्मदेवाच्या हाताने मुक्ती होती, तरी हा मधात पडला. कुणाच्या वृतासुराचा आणि ब्रह्मदेवाचा. देव झाला म्हणून काय झालं भोगावं लागेल. म्हणून कोणाच्या जुळत राहिलं तिथं काळ्या करत जाऊ नका. ऐकानी कोणाच्या पोळीचं चांगलं होतं, कोणाच्या मुलाचं चांगलं होत आहे तर त्याचं जुळू देत जा. आता तिथं नाही का नाही पाहिलं नाही का त्या रात्री बाप तो म्हटले गुणगान गावते पोट्ट रात्री भोसण्या रात्री सूद नाही राहत म्हणते. घरी याचा सूद नाही राहत. म्हणून कोणा जोडत राहिलं तिथे काळ्या करण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. जगात सर्वात मोठी पाप म्हणजे निंदा म्हटल्या जातं त्याला. तुकडोजी महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी म्हटलं जातं, पण कशा निमित्त म्हटलं जातं अर्थ वेगवेगळा आहे. निंदा करणं हा सर्वात मोठं पाप या जगातलं सांगितलं गेलेलं आहे.
निंदा करायची आहे त्या परमेश्वराची. करू आवडी देवा तुमचे सांगू सुखाचे संवाद. विचार करा की त्या परमेश्वराचं गुणानुवाद आवडीने सांगणार. विचार करा. आणि आज ब्रह्मदेवाला मरण नाही. मधात इंद्राने मात्र खड्ग चालवला. वज्र मात्र त्या ऋतासुरावर पडल्याबरोबर त्या क्षणी त्या दृष्टाचा घात. त्याच वेळेला ऋतासुर मारल्या गेला. वृत्तासुर मारल्याबरोबर त्यातून कृत्या निर्माण झाली आणि ते कृत्या मात्र इंद्रदेवाचा पाठलाग करायला लागली. मला देवाचा पाठलाग करता झाली. कृत्यामध्ये या जगातली वाईट शक्ती म्हटल्या जातं, ज्याला चकवा म्हणतो आपण, ज्याला अशुभ शक्ती म्हटलं जातं, जे अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळेला आपले डोके ताण दुखवतात त्याला कृत्या म्हटलं जातं. आणि त्या दिवशी मात्र त्या देवाची शक्ती मात्र त्या दैत्याची शक्ती मात्र देवापेक्षाही प्रबळ राहते. म्हणून होळीची अमावस्या बघा, पौर्णिमा बघा, या दिवशी या दैत्यांची मात्र शक्ती जास्त राहते. अघोरीवाले विचार करा, फार कठीण जात या दिवशी, देवांना सुद्धा कठीण जात. आणि आज ब्रह्मदेव मात्र इंद्र आणि कृत्याच्या मधात पडल्यावर ब्रह्मदेवाला मात्र चटके भासले. एवढ्या मोठ्या विधाताला चटके भासले. इंद्राला म्हणतात मरणी मरण, माहिती असूनही विनाकारण तू मधात पडलं, भोगशील आपल्या करणीचं फळ, ह्या परत दुसरं नाही. त्याच वेळेला कृत्येचा विल्हेवाट लावून द्या. जर जगामध्ये जर फैलत राहिली तर लोकांना त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी त्या कृतीला जाग्यावर द्यावं. त्याच वेळेला ब्रह्मदेव आणि त्या कृतीला शिळेवरती आपटल्यावर त्या क्षणी त्या दुष्टाचा नेहमी म्हणणारी कृती ते 4 तुकडे झाले. पहिला कृतीचा तुकडा मात्र अग्नीवर सोडला. म्हणा अग्नीवरती दुसरा पहिला तुकडा तोडल्याबरोबर सोडल्या ब्रह्मदेवा त्याला विल्हेवाट करून अग्नीत पडल्यानंतर तुकडा धूर पसरला इकडे तिकडे आणि धुळत तो लोकांचा जनतेच्या मुखा काण्याखंडात चालला. म्हणतात वातावरण दूषित झालं. यत्तेहुनी तपस्वी लोक मात्र ब्रह्मदेवाजवळ आले. म्हणजे काय ब्रह्मदेवा, असं गुदमरून मारल्यापेक्षा जन्मालाच कशाला घातलं बा तू, मारून टाकता एकानं, निर्माणच नाही करायला पाहिजे म्हणतो. कशाला तुला प्रजापती म्हटलंस, कशाला ब्रह्म म्हटलं गेलं असतं, तुला निर्माणच नाही करता तुला असं जर गुदमरू मारायचं होतं तर आम्हाला जन्मालाच कशाला घातलं बा. त्यावेळेस म्हणतात की सहन करा, कमी करा. त्याच वेळेला म्हणतात की एकदा मीठ टाकलेलं काही काढता येते का हो आपल्याला, राखच मिळते काही, अग्नीत टाकलेलं काही भस्मच होते का नाही, का परत भेटते काही आपल्याला, भस्म झाल्याशिवाय परत येत नाही. दात अग्नीतलं काढता येत नाही, मग काहीतरी कमी करा म्हणे. अग्नीतलं काढता येते का, टाकून पा थोडं चाल, मग हात लावून पा. काय जळते, आपलाच हात जळते ना. टाकता येते, काढता येते का, नाही काढता येत. ब्रह्मदेव म्हणाले काढता येत नाही. मग म्हणे आमच्या करिता काहीतरी कमी जास्त करा.
त्याच वेळेला नियमात मात्र अग्नीचा वाढवला. म्हणतात जो कोणी अग्नीच्या निखाऱ्या होण्याचा अगोदर त्या अग्नीचा उपभोग घेईल, लक्षात ठेवा, जो कोणी अग्नीचा उपभोग घेण्याचा अगोदर निखाराचा अगोदर उपभोग घेईल त्याला 18 दारिद्र्य कुष्ठरोगीचं पातक लागल्या जातं, पाप लागल्या जातं. म्हणून निखाऱ्या तयार झाल्याशिवाय अग्नीचा उपभोग घेता येत नाही. म्हणून घरी जरी गॅसवर जरी आपल्याला अन्न शिजवायचा, थोडी अग्नी बाहेर जाऊ द्यायची. अग्नीच्या सभोवताल असलेलं वातावरण त्या अग्नीच्या द्वारे भस्म करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती अग्नी शिजवायचा, अन्न शिजवायचं आहे. आणि जेणेकरून ते अन्न शिजल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये पवित्रतेचं वातावरण निर्माण व्हावं, घरामध्ये सुख समृद्धी राहावं, हे शास्त्र सांगितलं गेलं. म्हणा हरये नमः, हरये नमः, हरये नमः. त्याच वेळेला ब्रह्मदेवाने मात्र कृत्येचा दुसरा तुकडा घेतला आणि चालता 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 मात्र पाणी दिसलं, गंगेत दिसली, पाण्यात टाकलं. आता पाण्यामध्ये टाकल्यानंतर अशुभ तुकडा, ते पाणीतले जीवजंतू म्हणून का ते म्हणे पाणी पिण्यायोग्य होता तर खराब झालं, हे पिण्याला ऐकायचं नाही. एवढं मोठे भारत देशामध्ये धरण बांधून पाणी पिण्याकरिता कमी पडून राहिलं, काही पडून राहिले, काही धरण बांधणं चालूच आहे तरी पाणी भारतात कमीच आहे. म्हणजे 69% आपल्या भारताचा पाण्यात आहे, तरी पाणी आपल्याला कमीच आहे म्हणतात. आणि अजून हा तुकडा टाकला, हे पाणी पिण्यायोग्य राहिलं नाही. परत आले जीवजंतू पाण्यातले, म्हणजे आम्हाला कमी करा. परत ब्रह्मदेव म्हणाले की पाण्यात टाकलेलं जो कोणी काही कलर टाकव पाणीमय होऊन जात, जलमय होऊन जात, म्हणजे काढता येणार नाही. त्याच वेळेला सहन करा, 18 दारिद्र्याचं फळ लागू नये. म्हणतात पहिल्या पुराचं पाणी आचमन करता येत नाही, उपभोग घेता येणार नाही. म्हणतात पाणी हे तिसऱ्या दिवशी शुद्ध होत असतं. बघा, गंगेलाही नियम सांगितले गेलं की तिसऱ्या दिवशी गंगेचं पाणी, पावसात पडलेलं पाणी शुद्ध होत असत. विचार करा. त्याच वेळेला तिसरा तुकडा मात्र यतिमुनी तपस्वी लोकांच्या म्हणण्यावरती पतिव्रता स्त्रियांचा अंगावरती टाकला. जो कोणी या दिवशी या स्त्रियांकडून अन्न पाणी सेवन करता येणार नाही, म्हणून तो 4 दिवसाचा विटाळ आपल्या घरामध्ये पाळल्या जातं. आपण पाळत नाही ही निराळी गोष्ट, कारण की आपण हुशार आहे ना. आपण डिग्र्या जास्त भेटल्या कधी आपल्याला, आपण पाळत नाही ती निराळी गोष्ट. हे पाळत नसल्या कारणाने आपल्याला आता समजत नाही, पण तुमच्या मुलावर, तुमच्या सुख समृद्धीमध्ये, तुमच्या प्रगतीमध्ये जो अडथळा निर्माण होते ना, ते हे सूक्ष्मतनिकेचं कारण आहे. म्हणा हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आपल्या घरचं वातावरण जर पवित्र जर आले तर पवित्र माणसं आपल्या घरी येत असतं. म्हणून हे 4 दिवसाचं विटाळ मात्र पाळलं जातं. तिसऱ्या दिवसाचा मात्र जो कोणी पाळत नसतो त्याला कुष्ठरोगीचं फाळ पातक लागलं जातं. 18 दारिद्र्य त्याच्याकडे सांगितलं का, कारण की 3 दिवसाचा विटाळ ज्या घरामध्ये पाळल्या जात नाही त्या घरी पूर्वज त्यांचे कधी येत नाही. आणि पूर्वज जर आपल्यापासून जर आनंद जर नसेल तर तुमच्या जीवनामध्ये आनंदाचं वातावरण कधी निर्माण होणार नाही. आणि झालं तर ते परिपूर्ण टिकू देणार नाही. म्हणून आपल्या जीवनातली प्रगती स्थिर होऊ नये, अस्थिर होऊ नये, म्हणून आपल्या घरी हे 4 दिवसाचा विटाळ पाळायचा. आज आपण फॅशनच बनवून टाकली, रविवार राव, संडे राव, नाही तर काही राव, कोणत्याही पद्धतीत कुठेही वावरणं.
फॅशन सोडून बाजूला ठेवा. थोडं धर्म शास्त्र याला काही मान ठेवा. जो कोणी आपल्या या अवस्थेमध्ये आपल्या लेकरांना जर अन्न जर प्राशन जर करत असेल, 4 दिवसाच्या विटाड्याचं अन्न जर आपण आपल्या लेकराला जर देत असेल, त्या मुलाची मती फिरल्या जातं, त्याची बुद्धी कमजोर होतं. आणि मग आता बघा, मेडिकल मधलं शिक्षण परिपूर्ण झालेल्या मोठे मोठे इंजिनियर बिचारे आजही गंगापूर या ठिकाणी त्या याच्या गेटावरती लोडांगण टाकत आहे. असं आपल्याही घरी होऊ नये म्हणून आजपासून सावध व्हा. आपण म्हणतो की मुलगा तर 12वी पर्यंत चांगला राहिला ना, अचानकपणे मग याची मती कशी काय फिरली, अचानकपणे याचा 0 बजेट का होऊन राहिला. खूप लोक MBBS डॉक्टर मी जेव्हा गेलो होतो अशी लोटांगण टाकली, म्हणजे काय परिपूर्ण. म्हणून म्हटलं तर आपल्या मुलाची बुद्धी वाढवणं आपल्या हातामध्ये. म्हणून आईने आपल्या मुलाला 4 दिवसाचा हातचं अन्न देत जाऊ नका विटाडाचं. आपली मुलाची बुद्धी कमजोर होत, मुलगा असक्त बनला जातं, 4 दिवस सहज निघून जाते. कोणाचाही हाताने खिचडीचा गण मांडला, तिखट मीठ टाकलं की त्याच्यासारखं मिष्टान्न या जगामध्ये दुसरं नाही आहे. म्हणा नमः हराय नमः हराय नमः. ते जाऊ नका, नाहीतर मुलं आपले कमजोर पडत असतात. आणि त्या स्त्रीला पहिल्या दिवशी मात्र दोषी होऊन जात, दुसऱ्या दिवशी चांडाळी, तिसऱ्या दिवशी पापी, 4थ्या दिवशी स्नानानंतर शुद्ध, 5व्या दिवशी मुक्ती. असं 4 दिवसाचे विटाळ पाडत जा. आमच्या गुरु महाराजांकडे, आपल्या महाराजांच्या गुरु बंधूकडे आणि त्यांच्या काही शिष्यगणाकडे आजही विटाळ पाडतात, आजही पाडतात. आपण त्याच संन्यासाच्या नळाला आपण हात लावतो, पण त्यांनी ती 4 दिवसाची पाण्याची टंकीच वेगळी केली. जर ज्या टंकीला आपण नळाला सुद्धा हात लागला तर परिपूर्ण टँक खाली करते, धुतात आणि सोकल्यानंतर परत पाणी भरते. एवढे तरी विचार, एवढे नियम मोठ्या आमच्या गुरु महाराजांनी पालन केले होते. आपण तर 4 दिवसाच्या विटाळा जरी असला तरी त्या मुलीचा आवाज कानावर पडू देतो, तिच्या सामोरासमोर जेवतो. पण मात्र आमचे गुरु महाराज होते, तिचा आवाज सुद्धा कानावरती पडू देत नव्हते. एवढं तीक्ष्ण या 4 दिवसाचं पालन केले. तेव्हा मेलेल्या माणसालाही जिवंत करण्याचं सामर्थ्य मात्र त्या महात्म्यामुळे आहे. काही पाणी के लिए बोझ होना पड़ता है. एका ग्लासच्या दुधावरती आपण 7 दिवस ते गुरुचरित्र पारायण करतो तरी संपत नाही. पण ते एका दिवसात 53 अध्यायाची पोथी सकाळी बसले तर सायंकाळी 12 तासांमध्ये वाचून आरती करत होते. नित्य उपासक है गुरु चरित्र विचार करा, 7 गुरुचरित्राचं पारायण करत ते एका दिवसात दुधाच्या ग्लासावर. हे सर्व नियम पाळल्यानंतर त्याच वेळेला 4था तुकडा मात्र पठारी भागावरती टाकल्या गेलं. कृत्येचा विल्हेवाट भगवंत लावला. तेवढं करूनही म्हटल्या जातं की कार्तिकीय स्वामीचा मुलगा अर्जुन नावाचा हा मात्र खळबळला. म्हणतात माझ्या घरचे म्हातारे लोक झोपले असले तरी चालते, पण मला मात्र त्या ब्रह्मदेव आणि विष्णूला मात्र बंदोबस्त लावायचा. मग आता काय केलं पाहिजे? उरले कोण? महादेव. लागल्या बिचारा हा अर्जुन मात्र महादेवाच्या सेवेमध्ये रोज महादेवाच्या आराधना करण्याकरिता हिमालयाच्या शिखरावरती गेला आणि मस्त ध्यान लावलं भोलेनाथाचं.
शिवभोळा चक्रवर्ती लाग नमामी शमीशा निर्माण महादेवाची स्तुती करा. महादेवाची स्तुती करू लागला. स्तुत म्हणतात ऋषी शुकाचार्य म्हणतात राजा प्रसंग तुझा आहे. ब्रह्म मुरारी सुराजित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्म दुःख विनाशक लिंगम तपमना सदा शिवये. महादेवाची स्तुती मात्र हा अजून गाऊ लागला. महादेवाला मात्र वाटू लागलं की अशी एवढी मोठी भयानक लिंगम कोण म्हटलं बा. त्याच वेळेला आश्चर्यजनक वाटलं गेलं त्याला आणि म्हणतो ह्या तर दैत्यकुळातला आहे, अर्जुन आहे, कार्तिवीर्य सामंत दत्ताची जो उपासना करायचा तो आहे. महादेवाच्या उपासनामध्ये मात्र महादेव म्हणतो जगती इतकं लोक करत नव्हते. ज्यापासून महाराजांनी सांगितलं एक लोटा जल सज समस्या हल सारे लायण्यापासून तर मोठ्यापर्यंत ज्या मंदिरात दिवावात लागत नव्हती
हिरवागार चिला मात्र त्याच्यावर होऊन जात होता. आज बिचार मंदिर स्वच्छ दिसते आहे का नाही, एक कृपाच आहे महादेवाची. आणि त्याच रेला म्हणतात ती करत नव्हते करून राहिले. चला हा एक करून राहिला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चला याला दर्शन दिलं पाहिजे. त्याच वेळेला महादेव मात्र अर्जुनापासून प्रकट झाले. नमः पार्वते पते हर हर प्रकट झाले. म्हणतात कशाला रे, म्हणतात या ब्रह्मा आणि विष्णूचा बंदोबस्त लावायचा. महादेव म्हणाले एखादा हा माझा आराध्य देवताचा खरंच बाजा वाजेल का. आता महादेवाचं बोडं का माहिती काय बामणीतले पाहिजे ते घेऊन जात असतो. म्हटलं महादेव आपल्या कामाला निघून गेले. मिळाल्याबरोबर सहस्त्र अर्जुनाचं नाव पडलं गेलं. 1000 हात फुटली आणि मग एका 2 हाताने याचे काम बरोबर होत नव्हती तर 1000 हात महादेवाने दिल्यानंतर हा इकडलं तिकडलं इकडलं एवढा मोठा सहस्त्र अर्जुनाचा पराक्रम वाढला गेला. हाहाकार वाचला गेला. पाखंड्याला जवळ करतो, पुण्यवानांना घात करतो. असा मात्र कहर या दुष्टाचा चालू असताना मात्र पृथ्वीच्या डोळ्यात पाणी पडल्यावर गायीचं स्वरूप धारण करताना सरळ ब्रह्मदेव यतीमुळे तपस्वी लोकांना सोबत घेऊन इंद्राजवळ जात. इंद्रापासून ब्रह्मदेव म्हणतात चला भगवंताशिवाय पर्याय नाही. त्याच वेळेला भगवंताच्या दारामध्ये गौ माता भगवंताची स्तुती करतात. भगवंताची स्तुती करू लागला. हे अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका बाळकृष्णा लोको अभिराम भगवंतांनी आई काय झालं देवा बघणं थोडं काही जमलं. शस्त्र अर्जुनाचा कहर वाढला. देवा यज्ञ याग होऊ देत नाही, ब्राह्मणाला त्रास देतो आणि आपल्याच मनाचं करतो. या दृष्टापासून माझं रक्षण कर. आईला आश्वासन परमात्मा देतो. गौमातेला म्हणतात प्रतिकूल वेळीपर्यंत मात्र भजनाचा मात्र संकीर्तनाचा मात्र तू नाश सोडू नको ग आई. पृथ्वी माता आपल्या गौमाता पृथ्वी लोकामध्ये आल्या. इकडे भगवंत 5 बघितले मस्त कुर्म वराह नरसिंह आणि वामन. आता बघायचं आपल्याला 6वा अवतार म्हणजे परशुरामाचा अवतार बघायचा आहे. आई वडील शोधू लागले परमात्मा. विचार आज आपल्याला मायबाप भाग्याने चांगले मिळतात पण आपल्याला कदर नाही. पण मात्र परमात्मा आता चांगले आई वडील मिळावं म्हणून शोधू लागले. एकाने भाग्यशाळी नव्हती की आपल्याला आई वडिलांनी जन्माला घातला आणि भगवंताच्या कथेला येऊन बसवलं. जर त्यांनी जन्माला जर दिलं नसतं तर आपण कथा ऐकत बसलो असतो का, कथा आयोजन नियोजन आपल्यासोबत झालं असतं. विचार करा. म्हणून म्हटलं तर जगातले पहिले गुरु जर असेल, पहिला देव जर असेल ते आपले आई वडील म्हटलं जातं. तुका म्हणे माय बाप, तुका म्हणे माय बाप, तुका म्हणे माय बाप, तुका म्हणे माय बाप,
ज्या दिवसापासून माऊलीचा अपमान होऊ लागला त्या दिवसापासून अनाथ आश्रम मात्र जगामध्ये वाढू लागले. जी माऊली अनाथाला जवळ करते त्या माऊलीचा अपमान झाल्या कारणाने आज अनाथ आश्रम वाढवू लागला. आज अनाथ आश्रम वाढण्याचं कारण काय आहे? ते आहे की आज आपण आई वडिलांचा मान मर्यादा नाही. आणि आज एवढा मोठा परमात्मा म्हटलं चांगले आई वडील शोधू लागले. त्याच्या भृगुऋषीच्या कुळामध्ये जन्माला आले जमदग्नी नावाची. त्याच्या वेळेला त्यांची पत्नी रेणुका नावाची पतिदेवाच्या संलग्न राहून सेवा. प्रपंच जर तुम्हाला नेटका जर करायचा आहे तर साधू संत महात्म्या लोकांच्या चरित्राकडे, त्यांचं चरित्र बघून, त्यांचा प्रपंच बघून आपण आपला प्रपंच गाठावा म्हटलं जातं. की महात्म्या लोकांनीही प्रपंच केला पण नेटका केला. आपण प्रपंच करतो पण फाटका करतो म्हणून म्हटलं जातं. संसार फाटक फलक म्हटलं जातं. फटको संसार म्हटलं जातं. विचार करा राजा, बघ प्रसंग तुझ्या जीवनावरती आहे एवढा मोठा. आज गदगद राजा परिस्थिती शुकाचार्य महाराजांकडे बघून राहिले. महाराज, आज एवढं महत्व कळत आहे. म्हणतात राजन, एक प्रश्न तुला विचारू का? शुकाचार्य म्हणतात राजन, आज तुला थोड्या वेळाकरिता जरी दुःख झालं असेल, पण खरं विचारू की आज तुला ब्रह्मशाप जो मिळाला ते चांगलं झालं की वाईट झालं? आज राजा
तुला ब्रह्मशाप जर मिळाला नसता तर आज या परमात्माची कथा तुला श्रवण करण्याकरिता मिळाली नसती आणि हा साधू संतांचा समागम तुला प्राप्त झाला नसता. आज तू आपल्या हृदयावरती हात ठेवून सांग की आज तुला ब्रह्मशाप जो मिळाला तो तुझ्यासाठी दुःखाचं कारण आहे का? म्हणून म्हटलं जातं की दुःखातून सुखाकडे कसं वळल्या जातं, दुःखातून आनंद कसा मिळवल्या जातं, त्याच्याकडे जीवाने म्हटलं वाटचाल करावं. आणि हे मात्र साधू संतांनी मात्र आपल्या प्रपंचातून दाखवून दिले. आणि आज जमदग्नी आणि रेणुकेचा गृहस्थ आश्रम उत्तम पद्धतीने रोज पतिदेवाची सेवा करायची. प्रपंचामध्ये जो प्रपंच लाभल्या गेलेला आहे, स्त्री लाभल्या गेली आहे, ते प्रपंचात राहून परमार्थ साधण्याकरिता आहे. आपण वेगळा अर्थ काढला गेला. परमार्थ करण्याकरिता स्त्री लाभल्या गेली आहे प्रपंचामध्ये, पण आपण भोगाकरिता तिचा वापर करत असतो. भोगाकरिता नाही, ती योगीकरिता म्हटलं जातं. प्रपंचात राहून दोन्ही सवेत राहून योग क्रिया करण्याकरिता स्त्रीचा का? कारण की स्त्रीचं स्वरूप म्हणजे शक्तीचं स्वरूप म्हटलं जातं. आणि आज समाजामध्ये वेगळा अर्थ लावला जातो. ज्या दिवशी स्त्रीची आणि पुरुषाची शक्ती एकत्र झाली, एकजूट झाली, त्यांची प्रगती जगामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. प्रपंचाची वाढ झाल्याशिवाय राहिली नाही. म्हणून जीवन असं असलं पाहिजे की एका योगीप्रमाणे असलं पाहिजे. आणि जीवन जर आपले योगी जर राहिलं की आपल्या जीवनामध्ये योग्य सर्व होत असतं. योगी पावन मनाचा साही अपराध जगाचा. आणि त्याच रेला चाललेला रेणुका माता तुळशीला पाणी घालत असताना त्याच रेला भगवंताचं तेच रेणुकेचा उदराला स्थलांतरित केल्याबरोबर भगवंताच्या कृपा कटाक्षाने मात्र रोज प्रतिदेवाच्या तीर्थ चरणाचं घ्यायचं. तपो तेच मात्र रेणुकेच्या उदरात जन्माला येतो भगवंताचा 6वा अवतार. बालक जनितो की हा त्रेतातला राम आहे की काय? कोणी त्याला परशुच्या जोरावरती, गुरु आज्ञेच्या बळावरती मात्र परशु चालवण्याचा जवळच्या माणसावर जरी आला तरी मागे पुढे घाबरणार नाही, म्हणून त्याला परशुराम नाव दिलं. त्याच वेळेला 8 वर्षाच्या वयामध्ये मात्र परशुराम भगवंताचं उपनयन संस्कार करण्यात आले. जानवं घ्या, पाणी घ्या आणि ते या ठिकाणी जानवं सोडा. त्याच वेळेला सुत म्हणतात ऋषी भगवंतांची मुंज करण्यात आली. ध्येय यस्य श्रमाजननी ध्याता भगवती ध्यानामृत कुर्या सदा बटुमंगल स्वमंगल सावधान. परशुराम भगवंताचं उपनयन झालं आणि त्यासाठी 5 वर्षाची, 8 वर्षाचे, 9व्या वर्षात, 16व्या वर्षात परशु नावाचा शस्त्र दिल्याबरोबर परशुराम भिक्षा मागण्याकरिता निघून गेले आणि शस्त्र अर्जुनाच्या कानावर परशुरामाची बातमी पडली. जगाच्या पाठीवरती एक ब्राह्मणाचं लेकरू आहे की आपल्या परशुच्या बळावरती मात्र सर्वाला नाचवतो. याची कीर्ती मात्र याच्या कानावरती पचली नाही. काही दुसऱ्याला पचत नाही. एकामेकाची कीर्ती पचते का आपल्याला? अजिबात पचत नाही. याची कीर्ती म्हणजे याला जर आपला सेनापती जर बनवलं तर म्हणजे जगाचं काय होऊ शकते.
त्याला जर आपला सेनापती बनवलं तर आपल्याला कामकाज कमी होईल. त्याच वेळेला मात्र सहस्त्र अर्जुनाने मात्र झेप घेतली चतुरंग सैन्यासोबत. कुठे? जमद अग्नीच्या आश्रमामध्ये. जमद अग्नी म्हणतं की आम्हाला वैरी कोणी नाही. संतांना वैरी राहते का? नाही. साधारण माणसाला वैरी राहते, संतांना वैरी राहते. संतांना जर वैरी राहिले असते तर ते देवांजवळ आणि दैत्यांजवळ गेले नसते. दैत्यांजवळ तर गेलेच नसते, देवाजवळ गेले असते, पण दैत्यांजवळ गेले नसतेच. म्हणून संतांना वैरी कोणी राहत नाही. निर्वैर्य त्यांचं जीवन राहते, निर्वैर्य जीवन राहते. आणि त्याच वेळेला जमदग्नी ऋषींनी मात्र सहस्त्र मात्र स्वागत केलं. या महाराज बसा. कसं काय काम होतं? म्हणतात तुमच्या मुलाशी काम होतं आहे का? म्हणजे आताच तो भिक्षा मागण्याकरिता निघून गेला. म्हणजे कधी येईल ना थोड्या वेळात. दुपारची वेळ होती आणि या आश्रमातला नियम होता की दुपारच्या आलेल्या व्यक्तीला मात्र विमुख जाता कामा नये. म्हणजे महाराज गरीबाचा घरचं घ्यान का पोटाला आधार गुड साखरेचा, गुडाचा खडावा त्याच वेळेला म्हणतात काय म्हणे एकटा नाही ना रे ब्राह्मणा, हे एवढं मोठं जनसैलाबाईना आपल्या जवळ. म्हणे महाराज जशी सेवा होईल झाली तैसी करीन सेवा. जैशी आवडो ना आवडो देवा, जशी होईल तशी सेवा करतो. ठीक आहे रे, चला रे ब्राह्मणाचा घरचं निमंत्रण जेवणाचं आलं, चला. लेको म्हणे कोणी भस्मानं भरलाय, कोणी महिन्याभराने आंघोळ केले, चला गंगेमध्ये सोड्या मारा. म्हणे कोणी कपडे धुवून राहिले, कोणी घोड्या धुवून राहिले, कोणी हातपाय धुवून राहिले. चतुरंग सैन्य गंगा भरल्या गेल्या. इकडे जमदग्नी ऋषीने कामधेनू आता म्हणजे गुरुमंत्राचा जोर जपला गेला. आईला प्रार्थना केली, म्हणजे आई या ब्राह्मणाची लाज मात्र तुझ्या हाती आहे, संरक्षण कर गाई. त्याच वेळेला गुरुमंत्राचा जोर रेणुकडे जपल्याबरोबर त्याच वेळेला मिष्टान्न तयार झालं. लगात पाटावर थाटामाटात केळीचं पान, हाताचा राजा मात्र मध्यभागी, डाव्या भागाने चटणी आणि उजव्या भागाने चमचा. 56 भोगाचा प्रसाद मात्र तयार झाला. सर्वांना पाणी सुटलं. म्हणे आज लेकाचं कालपासून जन्माष्टमीचा उपास आहे. महाराजनं अजून किती वाजले? 12:30 होऊन राहिले. अजून पोटामध्ये कावडे भरून राहिले. डोळे महाराजाचे लागले तर अजून अर्धा घंटा घेते का? आहे का नाही? कालाई करायचा आहे बा. एक तर गोकुळ अष्टमी आहे, गोपाल कालाई खायचा आहे. महाराजांना लावला, अजून रामाचा पताच नाही आहे, अजून परशुरामच खतम व्हायचा आहे. पोटामध्ये कावडे आहे. आणि त्याच वेळेला ते मिष्टान्न पाहिल्यानंतर म्हणजे महाराज आता हात धुतो आणि बसलो ताटावर. म्हणजे महाराज तुमचीच वाट पाहून राहिलो. त्याच वेळेला चतुरंग सैन्य जेवण्याकरिता बसलं आणि बसल्याबरोबर काय पाहतात, अरे यानं खाऊन तर घेतलं, खाल्ल्यानंतर काय कशाला विचारावं, कुठून आणलं, काय आणलं, पोट भरलं का नाही? त्यानं चोरी केली असं नाही तर काय केली असं, तुला तर पोटभर दिलं का नाही? हा विचारायला गेला सहस्त्र अर्जुन. म्हणे महाराज एवढ्या कमी वेळामध्ये मात्र तुम्ही आणलं सोडून. म्हणे महाराज हे आमच्या गुरुमातेचं दैवत आहे. म्हणे सांगता येत नाही, म्हणे गुप्त ठेवा, खोटं बोलणार नाही. म्हणे हे आमच्या गुरुमातेने आम्हाला मिळवून दिलं. म्हणे गुरुमंत्राच्या जोरावर. सहस्त्र अर्जुनाच्या मनात आपली बुद्धी चालवली. म्हणतात की गायीपासून जर एवढं वैभोजन मिळेल असेल, आपली लाज जर वाचल्या जाईल, तर एक तर आपल्यापाशी राक्षस लेखाचे तर भरपूर जण आहे. म्हणे ते येईल राक्षसाला जेवण जर चालायचं आहे, आपलं अन्नधान्य कमी होऊन राहिलं, या गौमातेनेच जर आपल्या घरी घेऊन गेलो तर चालणार नाही का? म्हणे तेवढा तर आपला खजिना भरून राहील ना. म्हणे त्याच वेळा सोडा रे दाव. जसं सोडाले दाव म्हटलं, रेणुका आणि जमदग्नीने गौ मातेला प्रार्थना केली. त्याच्या म्हणतात आई स्वतःच संरक्षण
सुताकर बघा आपुली आपण करा सोडवाना, आपुले आपणा करा सोडवाना, आपुले आपणा करा सोडवाना, आपुले आपणा करा तुझ्यामध्ये आहे तर स्वतःचं रक्षण करू शकत नाही का? त्या वेळेला गायीच्या पायऱ्यातून भयंकर सैनिक निघालं, कत्तल करत चाललं. रक्ताच्या लाल भक्त रक्त परशुरामाला दिसल्यावर म्हणतात आज पिकाचं पाणी बदललं का? गंगेचं पाणी बदललं का? एकदम लाल म्हटलं काय जगामध्ये काहीतरी हानी झाली असती. त्याच वेळेला परशुराम भगवंत आश्रमात पोहोचले. जमदग्नी रेणुकणे दत्ता वाचवले या गुरुमातेद्वारे. त्याच वेळेला आई वडिलांची सेवा परशुराम भगवंत करून राहिला. जोपर्यंत आपल्यामध्ये जान आहे प्राण आहे तोपर्यंत तुमच्या म्हाताऱ्या आई वडिलांची मात्र सेवा करा. एकदा निघून गेले तर परत तो मोक्का मिळणार आहे. कारण की आम्ही माझी एका गावामध्ये कथा होते. त्या गावी अक्षय तृतीयेच्या दिवशी मात्र जिवंतपणे मात्र त्यांच्या लेकराला मुलांना मात्र त्या आई वडिलांचे पाय धुवायला लावतात. ऐकणी मेल्यानंतर तुमच्या वडिलांनी पोरांनी केलं नाही केलं पण जिवंतपणे मात्र आपल्या डोळ्यासमोर मात्र तो सोहळा बघून घ्या. आपले मरण म्या देखिले डोळा तो सोहळा झाला. तो सोहळा 2 वर्षापासून करून राहिलो त्या गावात. बिचारे माय बाप होते 75-60 वर्षाचे बिचारे रडवू लागले की म्हणाले की आम्ही एवढी मोठी संधी मात्र आम्ही गमावली बा. आम्ही एवढी मोठी संधी गमावली की आमच्या आई वडील होते पण आम्हाला मात्र सुचलं नाही की आम्ही आमच्या आई वडिलांची त्या दिवशी चरणतीर्थ आपण घेतलं पाहिजे. श्राद्ध करण्याची गरज पडत नाही. विचार लहान लहान मुलंही 5 ते 7 वर्ष त्यांच्या आजोबाची त्यांच्या वडिलांनी धुतांनी पाहिले. ही लेकर म्हणाले महाराज आम्ही धुऊ का? तुम्ही आंघोळ करून घ्या, गंगा आली आहे तर सोडता कशाला? ती मुलं बिचारे आंघोळ करायला पाय धुवायला लागले. म्हणा सेवा करायला लागले आई वडिलांची. म्हणजे असा मोठा आपण सोडू नये. हे सर्व आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये करायला मिळतं, बाकी कोणत्या जन्मामध्ये मिळावं नाही. याची देही घडे देवाची
एवढी सुवर्ण संधी आपल्याला या ग्रहामध्ये मिळल्या जातं. आणि त्याच्या वेळेला जमत ऋषी एक दिवसाचा प्रसंग असा झाला. रेणुका माता मात्र तुळशीपाशी पाणी आली, खाल्लेला विळा बघितला, गंधर्वाकडे लक्ष गेलं, संपत्तीवरती पाहायला गेली. त्याच वेळेला मात्र पतिव्रताच तेच कमजोर झाला. पतिव्रताचा खड्ग पांढरी पडलेली रेणुका मात्र जमदग्नीने पाहिल्यानंतर क्रोधाकार अवतार जमदग्नीचा म्हणतात, रेणुके तुझा पतिव्रता धर्माचं तेच कुठं गेलं? तुझं तेच कुठे गेलं सांग. त्या वेळेला परशुरामाला बोलवतात की परशुरामा, आज तुझ्या आईनी पतिता धर्माला धक्का लावला, तिचं तेच कमजोर कर, तिचं छेदन. परशुरामाने पितृ आज्ञेकरिता आईची धडापासून मान तोडून घेतली. बापाने घट्ट आलिंगन परशुरामाला दिलं. तर बाळा काय पाहिजे मान? परशुराम भगवंत म्हणाले, बाबा मी असा धर्मी मुलगा आहे की जन्मदात्या आईला धडापासून तिचं मस्तक वेगळं केलं. मला किती दोष लागेल बाबा? पितृ आज्ञेखाली आईचं मस्तक धडापासून उडवण्याकरिताही परशुराम भगवंत मागे पुढे पाहिलं नाही. एवढा क्रोध मात्र परशुराम. म्हणून म्हटलं क्रोध हा जीवाचा नाशपाव करते. काय त्याची फार मोठी किंमत आपल्याला चुकवावं लागतं, फेडावं लागतं. दोन पती पत्नीचं भांडण झालं की बेचारे एकमेकाच्या अंगावर फेकून मारतात वस्तू. नुकसान कोणाचं होऊन राहिलं? आपलं परत घ्या लागत नाही. एखादी मोठी इजा झाली तर दवाखाना पडण्याचा. म्हणून क्रोध आवडण्याकरिता म्हणतात की नामस्मरण, भगवंताचं चिंतन. आपल्या जीवनातले जर वाद जर कमी जर करायचे आहे तर भगवंताचं नामस्मरण करा. जीवनातले वाद संपल्या जाईल. मना भगवंताच्या चिंतनाचे वाद करत चला. आपल्या जीवनातला वाद मात्र नष्ट झाल्याशिवाय राहणार. आणि त्याच्या वेळेला मात्र स्वामी तिनी जगाचा मला माझी आई परत आणून द्या म्हणतात की तू जर निस्वार्थ भावाने जर माझी जर सेवा जर केली, तुझा जर भाव तुझ्या आई विरुद्ध जर असेल, उचल धडा शीर आणि लाव त्या धडाला. भावे विनंदनी कलह. त्याच वेळेला मात्र परशुरामाने मात्र मुख ठेवल्यावर जगत जननी रेणुका माता की जय. त्याच वेळेला रेणुका माता, माझी रेणुका मावली Jai
आजही रेणुका माता मावळगडावरती वास्तव्य करत आणि तीच रेणुका आजही जर तुम्ही जर सांगणं जर घातलं तर आजही ती आपल्या मुलाजवळ बस तुम्हाला प्राप्त देऊ शकतो. ती रेणुका तिचा पोटी एक वीर पुत्र जन्माला आला परशुरामासारखा. त्याच वेळेला परशुराम भगवंत आई वडिलांना नतमस्तक झाले. घ्या नारळ. ज्या दृष्टामुळे आई वडिलांना कष्ट सहन करावं लागलं तो उपद्रव माणूस जर जिवंत जर असेल तर परमात्मा शांत नाही. त्याच वेळेला खडक घेतला आणि शस्त्र अडवण्याच्या छातावरती मारल्याबरोबर भडभडात रक्त वक्त पंचप्राण कसाई जरी पृथ्वीवंदाला ठिकाणी पण म्हणत पुढे दुष्ट राजा मी म्हणणारा शस्त्र दैत्य मारल्या गेला. म्हणा आश्रमाकडे परमात्मा निघून जातात आणि त्रेताचं वारं लागल्यानंतर भाऊक नावाचा राजा 80 कोटी बाया त्याच वेळेला विषात उलटल्या कारणाने सगर राजाला जन्माला आला आणि या सगर राजाला मात्र 60,000 लेकरं जन्माले आले. एक तो या कुळामध्ये लेकरं न होती. कसं तरी झालं तर त्यावेळेला सद्बुद्धी सुचल्या गेली की यज्ञ करायला पाहिजे. त्याच वेळेला अंशुमनाला कंकण बांधलं आणि 59,999 अश्वाच्या मागे चालले सामोर जातात. आम्ही रघुवीर आहे, आम्ही रघुवीर आहे, आम्ही रघुवीर आहे, आम्ही रघुवीर आहे. चालले रघुवीर करता करता यांना आपल्या रघुवीरचं इकडे अश्व सामोर निघाला आणि हे गंगेचं पाणी चांगलं गोड दिसलं तेच पेत बसले राहायला असतो. त्याच वेळेला गंगा पापम शशितापम दैन्य कल्पतरुदा पापम तापंच दैन्यंत हंती संत सभा कपिल मुनी महाराज आश्रमामध्ये मात्र तो महात्मा जाऊन घोडा जिथे जनावराला करमत तिथे जाऊन राहत. वातावरण चांगलं वाटलं. अश्व थांबला गेला. हे आले बोलर बोलत म्हणे आमचा अश्व तुमच्यापाशी, आमचा अश्व तुमच्यापाशी, तुम्ही चोरला. आता हे पाहिलं नाही कोणावरती आरोप लावून राहिलो बा. यायले आपला अभिमान होता ना हमी मै होतो कोई करणे को निमता ढूंढणे को अभिमान देणे को अन्नदान म्हटलं जातं. यांना वाटलं आम्ही राजे आहे तर राजे चालते का महात्म्या समोर आहे का नाही. काही काही पंतप्रधान होय का तुम्हाला मग मांडण्यासाठी हात जोडा लागतो तुझ्या सांगून. संतांपाशी काही राजनीती चालत नाही. त्याच वेळेला संत आपल्याने लेखाचा आम्ही कोणाच्या वाटीत जात नाही. उगाच तुम्ही जर आमच्या टांग माळा तुमचा खतमा केल्याशिवाय राहत नाही. त्याच वेळेला दादार लाल लाल कपिल मुनीची त्याच वेळेला 59,999 मुलाचा रात्रीचा ढिगारा बनवला. भस्म महात्मे लोक एक तर वाटी पुण्याचा जात नाही.
त्या स्त्रीला मात्र एवढ्या मोठ्या कपिल मुनीला क्रोधा अवतारामध्ये भस्म झाले. अंशुमन आले पायाचा म्हणतात महात्मन संतांना विचारलं पाहिजे भाऊ कुठं गायब झाले बाबा. बराच कालावधी निघून गेला पण भावाची वाट पाहता पाहता घेतल्याची साधी आहुती केली आणि शोधू लागले. अंशुमन कपिल मुनी महाराजांजवळ नतमस्तक झाले. म्हणतात महाराज विचारायचं होतं काही. म्हणजे काय म्हणतात आमचे भावंड हरवल्या गेलेले आहेत, कोणत्या दिशेने भेटेल, कोणत्या ह्याच्यात भेटेल, काही सांगाल का तुम्ही? कोण भाऊ काय भाऊ? त्या स्त्रीला स्वभाव ओळखल्यानंतर म्हणतात उत्तम माणूस दिसतं. त्या स्त्रीला म्हणतात काय होतं? हा अश्व जो दिसते त्याच्या पाठलाग करत आले होते. महाराज तुम्ही माझ्या भावाला जाणतात का? त्या स्त्रीला कपिल मुनी महाराज म्हणाले अरे ते कसे आणि तू कसा? दया आली भावाचं प्रेम बघून कपिल मुनी महाराजांना दया आली. अंशुमनाला म्हणतात अरे ज्या राखीच्या ठिकाणावर तू उभा आहे ते तुझ्या भावांची राख आहे. महाराज चुकलं का आमचा भावंडाचं? शंकरा क्षमा अपराध महाराज, काही चुकलं असेल तर माफी मागतो. त्या स्त्रीला म्हणतात माझ्या अरे काही नाही राखीच्या ढिगाऱ्या चला महाराज तुम्ही एवढी कृपादृष्टी माझ्याला दाखवलीच आहे तर माझा भावाचा उद्धार कसा होईल ते आम्हाला सांगा. त्या स्त्रीला म्हणतात भगवंताच्या पायातली गंगा या ढिगाऱ्यावरती आणल्यानंतर उद्धार होईल. त्या स्त्रीला अंशुमनानंतर असमजानंतर भगीरथ राजाने उपासना केली आणि गंगेला प्रसन्न केलं. गंगा म्हणाली कलियुगात हे माझा भार सहन करेल का? महादेव म्हणाले तू येत पाहू. गंगेने आपला प्रवाह जोरात सोडल्यावर महादेवाने जे जटेत गंगेला बांधली गंगा म्हणाली गंगा गंगाच करत राहिली. म्हणे महादेवा सोडायला थोडस. त्याच वेळेला महादेवाने थोडीशी जटा मोकळी केली आणि त्याच वेळेला ती भगवंताची गंगा मात्र राखीच्या ठिकाणावरती उडी मारल्याबरोबर 59,999 मुलाचा उद्धार केला. म्हणा शुकाचार्य म्हणतात राजा मानो तो मै गंगा माहू ना बहत मानू तो बहता पाणी म्हटल्या जातं. विचार करा गंगेमध्ये गेल्यानंतर मनुष्याचे पाप धुतले जाते पण तुम्ही जर त्या गंगेमध्येच बसून जर पाप करत असेल तर ते धुण्याकरिता मात्र काय आहे? संत समागम.
ज्याला धवायचं आहे संतांच्या समगावामध्ये त्याच वेळेला वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती त्याच वेळेला गंगा अवतरण्याची कथा थांबूया. खटवांगण नावाचा राजा आणि खटवांगण नंतर नावाचा आणि अजाचा दशरथ महाराज झाला. आणि मग बघूया दशरथ महाराजांचं चरित्र राज्यगादीवर बसलं. थोड्या वेळापर्यंत राजाला पाहू देऊ आणि थोडीशी विश्रांती घेऊ. आहे का नाही? मग आपल्याला वनवासात जायचं आहे. पोटाला आग लागली आहे का नाही? 3 वाजून राहिले रात्री आहे का नाही? तोपर्यंत घेऊया थोडीशी वेळाची विश्रांती. येऊया प्रभू रामचंद्रांचं जीवन संतांचा समाधान प्राप्त झाल्यानंतर गुरूंच्या सानिध्य प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनातलं कसं भरून काढलं जातं ते आपल्याला दुसऱ्या सत्रात पाहायचं आहे. तोपर्यंत एक साप मारू नको, डसेल तरी त्याला मारण्याच्या खटपटीत पडू नको. चला नित्य नियम म्हणा. हरे नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. श्रीमद्भागवत गोपाल कृष्ण महाराज की जय. परमेश्वर पापों पाप कर्मा पापत्म सुमत्रयणम कुंडली सर्व पापों हराम हरो देवा. आसनास नमस्कार करा. आसनाखालची माती मस्तकाला लावा. हे तुळशीचे पाण्यात प्रसादासोबत खाऊन घ्या. आसनाखालची मस्तकाला या दुसऱ्या सत्रामध्ये राम जन्म पाहायचा आहे. या नैवेद्यानावर लवकर 1:30 वाजेपर्यंत पाहिजे होतं. काल्याचा प्रसाद द्या बरं थोडासा. काल्याचा प्रसाद तर एवढं कप्तान नाही वाजवा लागत. कंठी धरला ते कंठी धरला कृष्णमणी. हे भाऊ कंठी धरला कृष्णमणी असं म्हणत. कंठी धरला कृष्णमणी एवढा जरी प्रकाश वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाप. आला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. काल्याचा प्रसाद वाटा. काल्याचा प्रसाद खाता येते. उपासही कार्यकर्ते काल्याचा प्रसाद आला तर रत्ने तोंडातून निघाले शब्द. बाई कीर्ती ते बटन बंद करते पायराची. कर बटन बंद. बस जमलं. ते वायर ओढून घ्या पायर. दोन्ही वायर ओढून घ्या पायर. मला टाकला असता 12 वाजता काला. हे बंद केलं. हे चालू आहे. दाखवून देतो मग मला. कार्यक्रम तर खाऊ का? मराठी